शांताबाई अभि घरी आहे का हो? हो ना ये ना बस ना या हाय ना अभि तयारी करू राहिला ऑफिसला जायची तयारी करू राहिला ये ना बसा. मी काही बसायला नाही आलो. मी जरासं विचारायला आलतो त्याले अभिले जराशा गोळ्याचं विचारायला आलतो. काय काय कसं कसं सुरू आहे बाई? कसं आहे सगळं बरोबर आहे ना बापा सर्व सर्व चांगलं आहे. काय काय आपल्या घरी आहे सगळं बरोबर आहे. आता काय टेन्शन आहे आपल्याला. या बस उभे नको राहू बस हजाराशे. हो दादा काय झालं तुम्हाला? काय कायच्या गोळ्या विचारायला आले तुम्ही? नाही बी ते नवीनच लागलं पोटात फोन आले म्हणजे डॉक्टर त्याला 1000-1500 औषध आणि त्याला काल उलट्याच होऊन राहिल्या. म्हटलं विचारा म्हटलं अभिले का बंद करू का काय करू कसं काय मला चालून नाही राहिलं. नाही चालून राहिलं मला. बसा बसा तुमच्यासाठी चहा मांडतो मी बसा तुम्ही. नाही नाही बापा चहा नको मांडू. तुम्ही चहा नको मांडू. पहिलेच पोटात फोडो झाली आहे उष्णता वाढते. चहा नाही घेत मी. चहा तर सप्पाच घेत नाही आता मी सोडलं. नका घेऊ सरबत गिरबत करतो म्हटलं सरबत घ्या. नाही शांताबाई तुम्ही काही कष्ट करू नका. मी काही देत नाही. मी फक्त अभिसोबत बोलायला त्याला आवाज द्या तुम्ही. कसा तुम्ही मी देतो आवाज दिले अभिले आवाज दे तुम्ही. इड्या सुटणी झाल्या असन म्हणून उंदरायला असन उलट्या येईल. डोक्याला टेन्शन लागलं. लेकाले 4 कामं जास्त केले असते तर पुरले असते. ह्या बिमारी नाही फुलते ती झालं का ते झालं का दुखणं ना पिसावून गेलो मी. नमस्कार काका. हा नमस्कार. कसे काय आले काका? काही काम होतं का? बोला काय काम आहे? काही नाही बाबू. ते डॉक्टर पाशी गेलो होतो. डॉक्टरनं गोळ्या दिल्या बरंच नाही लागून राहिलं लेकाले. म्हणून म्हटलं तुला विचारून पाहू गोळ्या कशा काय घ्यायच्या काय नाही. बरंच नाही लागून राहिलं. उलट्या येऊन राहिल्या नाही चालून राहिलं काही नाही. म्हटलं चला अभिले समजते अभिले दाखवून द्या. असं काका तुम्ही काय करा मग तुम्हाला आता उलट्या होऊन राहिल्या ना मला काही दाखवू नका. तुम्ही डॉक्टरपाशी जा डॉक्टरले म्हणा असं प्रॉब्लेम आहे. तुम्ही काही स्वतःच्या मनानं काही करू नका. आम्ही आता कसं आपल्याला काही एवढं समजत नाही. जर काही कमी जास्त झालं तर काय करतात कधी कधी रिॲक्शन येते गोळ्याची. तुम्ही काय करा डॉक्टरला दाखवून द्या. बरोबर सांगते डॉक्टर काय आहे तर. असं तुझं बरोबर आहे बाबू. त्या मला सल्ला बरोबर सांगितला. पण मी काय म्हणतो पाहून घे ना तू. काका मी काय करणार आहे? डॉक्टरला जेवढं समजते तेवढं आपण कायले एवढी मोठी रिस्क नाही घ्यायची. ते गोळ्या बाबतीत ते डॉक्टरला दाखवल्याशिवाय घेऊच नाही. असं बरोबर आहे तू बरोबर आहे बाबू. मी म्हटलं बा जमलं तर जमलो 4 पैसे वाचते बा म्हणून मी आलो त्यापाशी. कुठं चालला होता? झाली का तयारी ऑफिसची? हो ना आताच तयारी करू राहिलो होतो ऑफिसची. आई म्हणते काका आले म्हणे. म्या म्हटलं चहा पाणी दे म्हटलं काकाले. तर काका म्हणते म्हणे काहीच नाही घेत बा. म्हणून म्हटलं घे ना काही सरबत गिरबत काही नाश्ता गिस्ता करा. नाही बाबू घेतलं असतं मीच तर घेतो. पण आता ते तब्येतीच्या ना काही मन नाही लागत काही खाऊ नाही वाटत. दादा झाली का तुमची तयारी? निघाले का ऑफिसला? नाही ग व्हायचं आहे ना टाइम व्हायचा आहे थोडासा. हे काका आले ना तर मग मला म्हणून मी इकडे आलो. काकाशी बोलायचं होतं. काका जरासं गोळ्याचं विचारायला आले ना. काय झालं हो काका? काय झालं? काही नाही बाई ते काही नाही. गोळ्या गॅस लागते. ते डॉक्टर ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या ना ते विचारायला आलो. आणि त्यांना काही असं उलट्या गिट्या होऊन का दुसऱ्या वय बा म्हटलं याला विचारून घेतलं. म्हणते डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका म्हणते. मी नाही सांगितलं तरी. हो डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका गोळ्या. कसं आहे दादांचं बरोबर आहे. कमी जास्त काही झालं तर मला वाटलं का बा तुम्ही इकडे आले का झालीच बा तुमची तयारी. आता असंच वाटलं मला म्हणून मी आली तुम्हाला विचारायला. डब्बा गिब्बा तयार आहे म्हटलं घेऊन जा. नाही तर आवाज दे जा मला मी घेऊन येईन. नाही तर चालले जा तसेच आठवण नाही राहीन तुम्हाला टिफिनची. मग आज म्हटलं नीता येणार आहे तर सांगून देतो म्हटलं. तुला सांगितलं नाही का तिनं फोन करून येतो म्हणून? मला वेळच नाही ना ताईसोबत बोलायला. आणि त्याच्यात मी ताईला काही मिस कॉल दिला नाही. ताईने मला कॉल नाही केला. आता कसं तिकडे ताई गीता ताई आहे सगळे आहे तर मग काही लक्ष नाही राहत ना. नाही केला असं त्यांनी फोन तर काही लक्ष नाही राहून झालं. एवढ्यात मोबाईल पाहायला निघून राहिलो. आला येसन तर बापरे खूपच काम वाटते कुमक. काही बाहेर नाही दिसत काहीच नाही. हो कामच पुरते ना दिवसभर. ताई असल्या तर मग जरासं एकमेकीला आम्ही करू लागतो तर एवढ्यात पुरत नाही. दादा जमलं काय सांगितलं का अभिनं? म्हणा जमलंच म्हणजे दादा सांगितलं अभिनव आपल्या बाबा दवाखान्यात जा म्हणते. तसं काही घेऊ नका म्हणते औषध पाणी. भाऊ कुठं गेले? दिसून नाही राहिले. कहून कुठं गेले? काय गाव सोडून काही दिसत नाही एवढ्या. आई हो गाव सोडून काय जाते ते. त्याला तर गावात एवढं गमते एवढं कुठंच गमत नाही. आम्हीच तर म्हणतो कुठं जा काहीच नाही जात नाही ना कुठं काहीच नाही. घर तर सोडायला मन नाही करत त्याचं. ते वावरात गेले चक्कर मारायला गेले ना वावरात. वानर गिन्नर राहते तर संत्रा आहे ना आता. पण त्याला म्हणा लागून कोणता गावलेन जात काहीच नाही जात. नुसता इच्छा इथं घरच्या घर राहते. त्याला विचारलं गमती मोठं गावाच्या गावात. मी इथं गावले 2-4 गावले गेले मला गमतच नाही. पोरीच्या घरी जाईन इथं जाईन तिथं जाईन मला गमत नाही बा. म्हणा माणसं सवार नाही पटत नाही जात ते. बी तू अधिक मी आहे म्हणून थांबची नदी तुला ऑफिसला झाली वेळ होईन बा माये ना. मी आलो होतो थोडंसं कामासाठी बसलो अटकून. काका तुमच्यासाठी कसा कायल्या मला ऑफिसला वेळ होतो.
काही नाही बसा बसा करा गोष्टी काही नाही. लय का तुमच्यासाठी ऑफिसला वेळ होते काय तो वेळ आणत जाते ना जरासा असं काही नाही आहे काही बोलता बा तुम्ही. काय शांताबाई तुमची बहीणची पोरगी आहे ते कोणत्या गावाला दिली म्हटलं मला ओळखीची दिसली ते एकदा मी एका गावला गेलो मी शांताबाईची बहिणीची पोरगी आहे म्हणे बा नाही म्हटलं मला नाही माहित बा म्हटलं तू कोण आहे का होय तिनं मला ओळखलं मी तुमच्या गावात येत जातो म्हणे काका मी तुम्हाला ओळखलं म्हणे तुम्ही नाही ओळखत का म्हणे बाई म्हटलं आली असून तू एखाद्या शांताबाईच्या इथं पण मला नाही आहे म्हटलं बा लक्षात. माझ्या बहिणीची पोरगी कुठे दिसली होती हो दादा का तुम्हाला. एका लग्नात गेलो होतो असतेच ना मग वैकी बायकीचे लोक आली ते मापाशी काका मला ओळखलं काय काका मी म्हटलं बा मी आता नाही ओळखलं बा तुले ओळख सांगतो मग ओळखतो म्हटलं मी तुले मग तिने ओळख सांगितली ओळखलं मग मी तुले. हो काय तिथं भेटली होती का ते आता लय दिवसाची आली नाही ते पहिले येत जा लग्नाच्या अगोदर. हो मग तेही बोलली मग तिच्या इथचा माणूसही बोलला माझ्यासोबत जवळ भला मस्त आहे बा तुमच्या बहिणीच्या पुरीचा नवरा भला मस्त आहे लय मस्त आहे मी बोलली माझ्यासोबत मोकळे मग मी जिथं जाऊ तिथंच ये मग गोष्टी करे जेवायच्या वेळेस मस्त मला ताट दिलं आणून लय चांगला माणूस आहे पण माणूस कितला माणूस आहे. हो ते भाऊजी ना खूपच चांगले आहे वा आपल्या घरी आले नाही ते कार्यक्रमाले बोलावलं असतं पण आपल्या इथं आता काही मोठा कार्यक्रम झाला नाही पण मस्त आहे जाऊयात बुवा आम्ही जातो ना कार्यक्रम आईले तर लय माणूस मस्त आहे. मी तर बघितलंच नाही म्हणते ते फक्त लग्नात पाहिलं पण लग्नात काय एवढं लक्षात राहते का आई बोलाव ना ते एखाद्या वेळेस. आता बोलावं लागन त्याइले सगळ्याला बोलावं लागन जेवागिवाले चांगलं जेवण ठेवून बोलावून घेऊ नाहीतरी आपली बाई येतेच तिला पाहुणचार करावं लागते मग मा बहिणीच्या पोरीला बोलावा आणि जवाईला बोलावून घेईन आणि सगळ्याची भेटाई कुठं होते मग तेव्हा बोलावून घेऊ. असं बोलावं तर म्हटलं मा घरी घेऊन येतो बा त्या जवायला माई लय वैकी आहे ती सोबत आता झाली माणूस तो माणूस आहे असे माणसं भेटणं कठीण असते बरं या काळात लय मस्त माणूस आहे. जिनं बोललो मन जिंकलं हट्टे बा तुमचं घेऊन जा म्हणून राहिले तेच ना माणूसच तसा आहे काय म्हणणे जिंकलं सहसा आता जातो बा करा मग तुम्ही तुमची कामं माय ना तुमची कामं ओढली आहे जा तुम्ही जा मग काम गिम पडलं तर काही. हो बाई येतो ना मी काय असतो का तुमच्या घरी आले. तुमची तयारी झाली असेल तर आणून ठेवू का मग इथं टिफिन. हो माझं झालंच आहे तू आणून ठेव टिफिन इथं.